खोपोली शहरातील रिक्षा चालक व मालकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या शिवतीर्थ रिक्षा चालक मालक सामाजिक संस्थेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता कमलाबेन मंगल कार्यालय, खोपोली येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला रिक्षा चालक मालक, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी आपल्या भाषणात रिक्षा चालक व मालकांच्या समस्या समजून घेत त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच रिक्षा व्यवसाय हा शहराच्या दैनंदिन वाहतुकीचा कणा असून या व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास खोपोली नगराध्यक्ष कुलदीपाक शेंडे, सचिन पवार पोलीस निरीक्षक, खालापूर, निलेश गोरे, आरटीओ, पनवेल, सचिन हिरे, पोलीस निरीक्षक, खोपोली तसेच यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित पाहुण्यांनीही आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा देत रिक्षा चालक मालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित व चांगली सेवा द्यावी, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष अंकुश मोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे स्पष्ट केली. रिक्षा चालक व मालकांच्या विविध समस्या सोडविणे, त्यांचे हक्क अबाधित राखणे, सामाजिक उपक्रम राबविणे तसेच गरजू सदस्यांना मदत करणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष महेश सावंत, सचिव श मिलिंद गायकवाड, कार्याध्यक्ष अविनाश देशमुख, खजिनदार रमेश मोरे व सहखजिनदार सूरज पवार यांनीही संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. यावेळी संघटक दर्शन निरपासे, प्रसिद्धी प्रमुख मानसी कांबळे, सहसंघटक प्रशांत कांबळे तसेच सल्लागार मंडळातील संतोष बिन्हाडे, कुमार आदित्य पवार व अमर गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकजुटीने काम करत हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा देत रिक्षा चालक मालकांनी एकत्र येऊन समाजाभिमुख कार्य करावे, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी होते.